ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क लागू करण्याच्या धोरणामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलं। इतर देशांकडूनही पावलं उचलण्याची धमकी। कॅनडाने अमेरिकी वाहनांवर 25% तर चीननं 34% आयात शुल्क लावलं। भारतीय बाजार जवळपास 1000 अंकांनी कोसळला। रिलायन्स इंडस्ट्रीजला पडझडीचा सर्वात जास्त फटका। रिलायन्सचे शेअर जवळपास 4% कोसळले। जगात आर्थिक उलथापालथीची चिन्ह। बँक ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवीवर 100% विमा सुरक्षित करा। खासदार नरेश मस्के यांची संसदेत मागणी। दिवाळखोरीत गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांना 100% परतावा करा अशी मागणी। केंद्र सरकार से मांग करता हूं कि DICGC अधिनियम की धारा 16 में संशोधन कर सभी डिपॉजिट को 100% बीमा सुरक्षा दी जाए। धन्यवाद। चंद्रपुरातील अनिर्बंध मद्य परवाने वाटपाची SIT चौकशी होणार। 7-8 एप्रिल रोजी ACBचे अप्पर पोलीस आयुक्त तक्रारी ऐकून घेणार। निर्णयामुळे मद्य परवाना धारक आणि उत्पादन शुल्क विभागात राज्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका। हिंगोलीत पपईच्या पिकांचं नुकसान तर भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बैठकीत व्यस्त। शेतकरी मात्र वाऱ्यावर। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। राष्ट्रवादीच्या बैठकीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी उशिरा। 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस। शेतकरी हवालदिल। अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन। कोकिलाबेन रुग्णालयात मनोज कुमार यांनी घेतला अखेरचा श्वास। राज्यात कोणत्याही ठिकाणावरून ऑनलाईन पद्धतीने घरांची नोंदणी करता येणार। एक राज्य एक नोंदणी योजना 1 मे पासून लागू होणार। कोर्टाच्या आदेशानंतर 3 महिने उलटूनही डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवर कारवाई नाही। 7 दिवसात कारवाई न झाल्यास संबंधितांविरुद्ध याचिका दाखल करणार। याचिकाकर्ते संदीप पाटलांची माहिती।